पहिल्यांदा तर मला श्री राधाकृष्ण विखे पाटील जे या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते आणि मंत्रिमंडळ उपसमितीतील सर्व जे प्रमुख नेते आहेत त्या सर्वांचं आमच्या मंत्र्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी सातत्याने बसून एकेका गोष्टीचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात चर्चा करून त्या ठिकाणी हा मार्ग काढलेला आहे। आणि आता हा मार्ग निघाल्यामुळे मुळातच जे मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत यांचा कधी काळी त्यांच्या रक्त नात्यातल्या कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं आणि हैदराबाद गॅझेटियर मुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे। म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते आरक्षण मिळेल आणि जी ओबीसी समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेही आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील, तर तशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही। ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे। त्यामुळे मला वाटतं की एक मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा सगळा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यामध्ये होता कारण मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाहीये आणि म्हणून मराठवाड्याकरता प्रश्न अत्यंत महत्वाचा होता आणि मराठवाड्यातनं इतरही भागांमध्ये राहायला गेलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्वाचा होता। मला असं वाटतं की त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत, एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल। आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे। त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला, खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागलाय, पण मला असं वाटतं की शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतलाय। आम्ही जो निर्णय घेतलाय तो कायदेशीर घेतलेला आहे, कुणाचंही कमी करून इतर कुणाला देण्याचा निर्णय घेतलेला नाही, ती आमची भूमिका नाही। आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आमची टीम तीच आहे, आमची भूमिका कधीही बदललेली नाही, कधीही बदलणार नाही आणि सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे। आणि त्यामुळे जो निर्णय आता पूर्वीपासून जो लागू आहे तोच निर्णय त्याच्याच आधारावर आम्ही निर्णय घेतलेले आहे। जे निर्णय कायद्याच्या चौकटीमध्ये बसून कायदेशीर आणि कुणी आव्हान दिलं तर टिकणारा पाहिजे ही आमची भूमिका आहे।